शेतकरी कर्जमाफी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती पाहणार आहोत. कोणत्या जिल्ह्यासाठी किती शेतकरी पात्र आहेत आणि कोणता जिल्हा या शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरवण्यात आला आहे आणि PDF कुठून डाउनलोड करायचं आणि आपलं नाव त्या ठिकाणी कसं चेक करायचं सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर बघा, शेतकरी कर्ज माफी लिस्ट 2026. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी 17 लाख शेतकऱ्यांची पहिली यादी तयार झाली असून 10 ऑगस्टला दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. पहिली यादी आपल्याला मिळाली असेल किंवा मिळाली नसेल तर कसे डाउनलोड करायचं आणि दुसरी यादी ही 10 ऑगस्ट दुसरी यादी जाहीर केली जाणार आहेत अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. राज्यातील 56 लाख पात्र शेतकऱ्यापैकी 32 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी तर 24 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे. प्रोत्साहन लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी सप्टेंबरमध्ये जाहीर करण्यात येईल. कर्जमाफी योजनेअंतर्गत 20,21,000 शेतकऱ्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून तर सुमारे 6 लाख शेतकऱ्यांनी व्यावसायिक बँकांकडून पीक कर्ज घेतलं आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी त्यांचा डेटा आयकर विभागाकडे पडताळणीसाठी पाठवण्यात आला आहे. व्यावसायिक बँकांकडून कर्ज घेतलेल्या आणि थकीत NP खात्यामधून गेलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने विशेष पुढाकार घेतला आहे. अशा खात्यावर 15 ते 35% सवलत देण्याची विनंती सरकारने व्यावसायिक बँकांना केली आहे. या लाभार्थ्यांना आपण का असा प्रश्न आपल्याला साहजिक पडला असेल किंवा या यादीमध्ये माझं नाव आहे किंवा नाही, सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळणार आहे. चला तर पूर्ण माहिती बघूया. आणि पहिल्या यादी 17 लाख शेतकऱ्यांचं यादी जाहीर करण्यात आले. प्रोत्साहन लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी सप्टेंबरमध्ये जाहीर होणार आहेत. तर आपल्याला सविस्तर बघायचं आणि PDF कसे डाउनलोड करायचं तेही आपल्याला बघायचं आहे. तर बघा, कर्जाचा प्रकार. कर्ज हे पात्र पीक कर्ज असणं आवश्यक आहे. शेतीची संबंधित इतर कर्जांना योजनेतील नियम लागू होतील असं नाही. कर्जाची मर्यादा योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंत पीक कर्ज थकबाकीचा विचार केला जात आहे. तिसरा आहे कर्ज खाता आणि कालावधी. शासनानं निश्चित केलेल्या कालावधीत घेतलेल्या आणि पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्याचं विचारात घेतलं जात आहे. ओळख पडताळणी, आधार प्रमाणीकरण आणि डिजिटल नोंदणी पूर्ण असणे आवश्यक आहे. आता शेतकऱ्यांनी काय करावे? शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर पहिला, कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपल्या कर्ज खात्याची स्थिती तपासावी. दुसरा आहे NPA खातं असल्यास वन टाईम सेटलमेंट बाबत माहिती घ्यावी. म्हणजे वन टाईम बाबत हे सुद्धा तुम्हाला माहिती घ्यायचे. तिसरा हा आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. चौथा ॲग्रिस्टिक नोंदणी पूर्ण करावी, म्हणजे फार्मर ID. आता फार्मर ID तुम्ही तयार केली नसेल तर तयार करावं लागेल, कारण फार्मर ID सुद्धा तुम्हाला लागणार आहेत. नेक्स्ट, कागदपत्रामध्ये त्रुटी असल्यास त्या दुरुस्ती कराव्यात. आणि शेवटचा, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. राज्य शासनाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत नांदेड जिल्ह्यातील 2,24,847 शेतकरी लाभार्थी यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. यापैकी 99,054 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरले असून किती एकूण टोटल शेतकरी 99,054 शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र ठरवण्यात आले आहे. केवळ 14,000 शेतकऱ्यांनी EKYC सोमवार दुपार 12 वाजेपर्यंत पूर्ण झाले आहे. तर 85,054 पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ही KYC केलेली नाही. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी शेतकऱ्यांनी जवळचे आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. यावेळी लाभार्थी यादीतील नावाची खात्री करून अंगठ्याचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण, मूळ आधार कार्ड आणि बचत खात्याचे पासबुक सोबत आणणे आवश्यक आहे. आणखी माहिती आहे पुढे बघा. आता या योजनेचा लाभ नेमका कोणाला होणार आहे किंवा सध्या कोणते महत्त्वाचे निष्कर्ष आहेत ते बघूया. यावर आपल्याला यादीबद्दल पूर्ण माहिती मिळेल. तर समजा एखाद्या शेतकऱ्याने 1 लाख रुपयाचं कर्ज 1 वर्षापासून थकीत असेल तर संबंधित बँकेने 15% रक्कम माफ करावी, तर उर्वरित 85% रक्कम सरकार अदा करेल. यामुळे बँकाचे
थकीत कर्ज कमी होईल, या शासनावरील आर्थिक भारही कमी राहील आणि शेतकरीही कर्जमुक्त होईल, असा दावा मंत्री पाटील यांनी व्यक्त केला आहे. 17,000 शाखा व्यवस्थापकांना प्रशिक्षण. या नव्या धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभरातील व्यावसायिक बँकांच्या सुमारे 17,000 शाखा अधिकारी व व्यवस्थापनापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी विशेष सेमिनार आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जात आहे. 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाईम सेटलमेंट योजना 10 ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या थकबाकीच्या ओढ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांनी दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफी, OTC आणि प्रोत्साहन भत्ता लाभ या तिन्ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे, अशी माहिती सहकार मंत्र्यांनी दिली आहे. कागदपत्रामधील चुका काय या ठिकाणी बघायचं. बघा, अनेक शेतकऱ्यांनी माहिती चुकीची असल्यामुळे किंवा अपूर्ण कागदपत्रामुळे लाभ मिळण्यास विलंब झाला. दुसरं, बँक आणि सरकारी यंत्रामधील समन्वय, बँकाकडून माहिती मिळणं, पडताळणी करणं आणि अंतिम यादी तयार करणं यासाठी वेळ लागला. तिसरं, काही पात्र शेतकरी वंचित राहिल्यास तक्रारी, तांत्रिक अडचणी आणि निष्कर्षामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळण्यास विलंब झाला. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील सुमारे 17 लाख पात्र शेतकऱ्यांची यादी सहकार विभागाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या यादीत अहल्यानगर, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ आणि जालना या 5 जिल्ह्यातील प्रत्येक 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा समावेश आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि धुळे या जिल्ह्यातील तुलनेत कमी शेतकरी पात्र ठरले आहेत. याशिवाय 2019 मधील महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यामुळे सुमारे 4,000 कोटी रुपयांचे अतिरिक्त भार पडणार असून एकूण खर्च सुमारे 40,000 कोटीपर्यंत जाऊ शकतो, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली होती. अहल्यानगर जिल्हा सर्वाधिक 1,32,734 शेतकरी पात्र ठरले आहेत. त्या पाठोपाठ बुलढाणा 1,16,436, जालना 1,07,505 आणि यवतमाळ 1,01,470 जिल्ह्याचा क्रमांक लागतो. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या ही 1 लाखाहून अधिक असल्याने विभागीय आकडेवारीनुसार नमूद आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पात्र कर्जदारांची संख्या तुलनेने कमी आहे. सिंधुदुर्गमध्ये केवळ 3,708, रायगडमध्ये 7,544, रत्नागिरीतील 7,078 आणि ठाण्यातील 10,967 शेतकरी पात्र ठरले आहेत. जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे सर्व सविस्तर माहिती मिळेल. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती माफ करण्यात आलं आहे आणि आपल्याला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे किती शेतकरी पात्र आहेत आपल्याला सेपरेट बघायचं आहे. तर बघा, तुम्हाला सेपरेटसुद्धा या ठिकाणी सर्व लिस्ट दाखवतो. तर बघा, कोणत्याही सहकारी योजनेसाठी विशेष कर्जमाफी 2026 महाराष्ट्र GR शासन निर्णय, गव्हर्नमेंट रेग्युलेशन GR PDF हा सर्वात महत्त्वाचा आणि अधिकृत दस्तावेज असतो. हा GR योजनेची कायदेशीर वैधता, अंमलबजावणी, नियम, पात्रता, निष्कर्ष, लाभाची रक्कम आणि प्रक्रिया यासारख्या सर्व बाबी स्पष्ट करतो. कर्जमाफी GR 2026 PDFमध्ये योजनेची प्रत्येक अट आणि तपशील नमूद केलेले असतो. त्यामुळे योजनेची अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी GR वाचणे अत्यंत आवश्यकता आहे. या GRमध्ये पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 अंतर्गत कोणत्या बँकामधील कर्ज विचारात घेतले जातील, कोणत्या प्रकारचे कर्ज माफ केले जातील, अर्ज करण्याची किंवा लाभ मिळवण्याची अंतिम मुदत काय असेल आणि प्रोत्साहनपर अनुदानाची नेमकी प्रक्रिया काय असेल, सर्व गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या जातात. थकीत कर्जातील सरकारी वाटा नेमका किती असणार आहे. तर बघा, 1 वर्षापर्यंत थकीत कर्ज सरकारचा वाटा 85% ते बँक 15%. 2 वर्ष थकीत कर्ज सरकारचा वाटा 70, बँक 30%. 3 वर्ष थकीत कर्ज सरकारचा वाटा 55 आणि बँक 45. 4 वर्ष थकीत कर्ज सरकारचा वाटा 45 आणि बँक 55%. 4 वर्षापेक्षा जास्त थकीत कर्ज सरकारचा वाटा 35 आणि बँक 65. जिल्हानिहाय पात्र शेतकरी निवड. जिल्हा पात्र शेतकरी बघा, पूर्ण लिस्ट देण्यात आले. अहल्यानगरसाठी 1,32,734 आणि बुलढाणासाठी 1,16,436, जालना जिल्ह्यासाठी 1,07,505, यवतमाळ जिल्ह्यासाठी 1,01,000
1470, बीड जिल्ह्यासाठी 99,631, नांदेड जिल्ह्यासाठी 99,054, परभणीसाठी 79,855, अमरावती या जिल्ह्यासाठी 76,978, जळगाव जिल्ह्यासाठी 65,343, पुणे जिल्ह्यासाठी 64,664, लातूरसाठी 54,671, वर्धा जिल्ह्यासाठी 54,107, वाशिम जिल्ह्यासाठी 54,107, अकोला जिल्ह्यासाठी 49,250, धाराशिवसाठी 47,886, हिंगोलीसाठी 44,213, चंद्रपूर जिल्ह्यासाठी 43,968, सांगली जिल्ह्यासाठी 38,440, नंदुरबार जिल्ह्यासाठी 35,890, सातारा जिल्ह्यासाठी 31,556, धुळे जिल्ह्यासाठी 29,012, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 27,110, सोलापूर जिल्ह्यासाठी 26,253, नागपूर जिल्ह्यासाठी 24,332 आणि भंडारा जिल्ह्यासाठी 22,365, गोंदिया जिल्ह्यासाठी 21,616, ठाणे जिल्ह्यासाठी 10,967, पालघर जिल्ह्यासाठी 10,884, रायगड जिल्ह्यासाठी 7,544, रत्नागिरी जिल्ह्यासाठी 7,078 आणि गडचिरोली जिल्ह्यासाठी 6,423 आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी 3,708 असे या जिल्ह्याचं या ठिकाणी मंजूर करण्यात आलेली पात्र यादी आहे. आता पात्र यादी कुठून डाउनलोड करायचं तेही तुम्हाला मी सविस्तर माहिती दिली आहे. आणि बघा, महत्त्वाचा मुद्दा काय असतो, आपल्याला GR डाउनलोड करायचा. आता GR कुठून डाउनलोड करायचं आहे, तर GR या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, ती लिंक ओपन करायची, त्या ठिकाणी GR डाउनलोड करायचं आहे. आणि GRमध्ये कोणकोणत्या वर्षी आणि किती वर्षीचं आपल्याला त्या ठिकाणी किती सूट देण्यात आले, बँकाचं आणि शासनाने किती टक्के त्या ठिकाणी सूट देण्यात आले, ते सविस्तर आपल्याला GRमध्ये सर्व माहिती मिळणार आहे. तर या पद्धतीने ही सहकारी आपलं शेतकरी कर्जमुक्तीसाठी ही योजना राबवण्यात येत आहे. आता जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही यूट्यूबला असे भरपूर व्हिडिओ पाहिले असेल, पण त्या ठिकाणी फक्त त्यांनी काय केलं, फक्त तोंडी सर्व काही दाखवले आहेत. तर मी तुम्हाला सर्व काही A to Z माहिती दिली आहे. किती शेतकरी आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पात्र आहेत, आणि PDF डाउनलोड करण्यासाठी आपल्याला ज्या पोर्टलवरती म्हटलं आहे त्या पोर्टलवरती जाऊन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे, किंवा आपण GR डाउनलोड करायचं. GR महत्त्वाचं आहे. GRमध्ये पूर्ण सविस्तर तुम्ही बसून रीड करा आणि त्या ठिकाणी सर्व माहिती काढा. तुमचं किती थकीत वर्ष आहे कर्जाचं तेही बघा, आणि त्या थकीत वर्षानुसार तुम्हाला कर्जमाफी दिली जाणार आहे. आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आपल्या शेतकऱ्यांपर्यंत, आणि लवकरात लवकर ते ॲग्रिस्टिक सुद्धा ते लवकरात लवकर नोंद करतील आणि हे कर्जमाफीसाठी त्यांचं हे लाभ मिळेल.